तारतंत्री व्यवसायाचे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी माहित करणे हे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी करत आहोत. हे प्रात्यक्षिक करत असताना आपल्याला या ठिकाणी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, मूव्हिंग कॉइल, मिली व्होल्ट मीटर तसंच एका पेन्सिल सेलची आपल्याला या ठिकाणी आवश्यकता आहे. ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी टेस्ट चा उद्देश ज्या वेळेस आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं पॅरलल ऑपरेशन करावायचे असते त्यावेळेस योग्य पोलॅरिटीने ट्रान्सफॉर्मर जोडला जावा ही एक कंडिशन त्याच्यामध्ये असते. त्याकरिता आपण ही पोलॅरिटी टेस्ट घेत असतो. तर आता आपण प्रत्यक्ष परफॉर्म करून पाहूया. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी बाजूला आपण या सेलच्या साह्यानं डीसी सप्लाय आपण देणार आहोत. सेकंडरी बाजूला जे ईएमएफ इंड्यूस होईल ते आपल्याला या मिली व्होल्ट मीटर मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याची पोलॅरिटी आपण या ठिकाणी चिन्हांकित करणार आहोत. तर आता मी या ठिकाणी ह्या सेलचं पॉझिटिव्ह लीड या ठिकाणी जोडतो. तसंच निगेटिव्ह सप्लाय आपण या वाइंडिंगला दिला आहे. तर मिली व्होल्ट मीटर मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन त्या ठिकाणी दिसतंय. मग ह्या मिली व्होल्ट मीटर मध्ये जे पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आपल्याला दिसतंय त्यावरनं आपण या ट्रान्सफॉर्मरची दुसरी जी बाजू आहे तिचे पोलॅरिटी आपण या ठिकाणी चिन्हांकित करू. जसं मूव्हिंग कॉइलचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तर साहजिक आहे आपण या ठिकाणी या टर्मिनलला पॉझिटिव्ह या पद्धतीनं मार्क करणार आहोत. मूव्हिंग कॉइल मीटरचं हे निगेटिव्ह टर्मिनल आहे तर याला आपण निगेटिव्ह मार्क या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी या ठिकाणी चिन्हांकित करता येते. याचा उपयोग आपल्याला पॅरलल ऑपरेशन मध्ये होतो.